आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर, धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस। कोल्हापूर जिल्ह्यात सलग मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर वाहू लागली आहे। अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती गंभीर होत चालली आहे। पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 29 फूट 11 इंच नोंदवली गेली असून 28,442 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे। आज सकाळी 10 वाजता अंदूर लपा तलाव तालुका गणबावडा 100% भरलाय। कुंभी नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे। तसेच सदर धरण हे क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असल्याने पर्यटकांना येण्यास बंदी आहे। धरण क्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 24 बंधारे पाण्याखाली गेल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। काही शेतजमिनी आणि रस्त्यावर पाणी शिरल्याने स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्यात। हवामान खात्याने पुढील 48 तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय। शिरोळ तालुक्यातील काही शेतकऱ्यांची 11 एकर शेती पावसामुळे वाहून गेली। नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आज कोल्हापुरात दुपारी 1 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा पाणी पातळी 30 फूट इतकी होती। विसर्ग 30,336 क्युसेक्स सुरू आहे। आता 25 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। सनेज केअर संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर F3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12, मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04।